सुरुवातीला जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुण्यामधील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द सूत्रांची माहिती। विशाल गोखलेंची व्यवहारामधून माघार घेतल्याची माहिती। गोखले बिल्डरकडून ट्रस्टींना जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी पत्र। ट्रस्टी देखील जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी सकारात्मक। जैन बोर्डिंग प्रकरणामध्ये धर्मादाय आयुक्तांनी 230 कोटी गोठवले। प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टींना 230 कोटी काढता येणार नाहीत, धर्मादाय आयुक्तांचे निर्देश। बिल्डर जैन बोर्डिंग प्रकरणासंदर्भात चंद्रकांत पाटलांनी लिफाफा दाखवला असेल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याच्या पत्रावरून रवींद्र धंगेकरांचं विधान। फडणवीसांनी बैठक घेतली तेव्हाच समजलं, आता विषय संपणार, धंगेकरांची प्रतिक्रिया। माहितीमध्ये दंगा करायचा नाही असा धंगेकरांना सल्ला। शिंदेंची प्रतिक्रिया। तर धंगेकर अन्यायाविरुद्ध लढणारे कार्यकर्ते, पुण्यातल्या प्रकरणावर पडदा पडेल आणि विषय संपेल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावर शिंदेंची भूमिका। आमची लढाई अजूनही संपली नाहीये। जैन बोर्डिंगची संपूर्ण डील रद्द व्हावी। जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची प्रतिक्रिया। तर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे, गुप्तीनंद महाराज यांची सरकारकडे मागणी। रवींद्र धंगेकर आज पुण्यामधील जैन बोर्डिंगला भेट देणार। रवींद्र धंगेकर जैन मुनींची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेणार। मोहळांनी जैन मुनींची भेट घेतली होती, आज धंगेकर भेट घेणार। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणामध्ये धंगेकरांकडून मोहळांवर आरोप। लोकांची भावना लक्षात घेऊन जैन बोर्डिंग व्यवहार रद्द, पुरावे नसताना आरोप करणं योग्य नाही, याची सखोल चौकशी होईल, मंत्री पंकज भोयर यांची माहिती।